हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? तर 4-5 दिवस झाले होते मी ब्लॉग टाकत नव्हते, कारण माझी घरातली दिवाळीची काही कामं चालू होती आणि अभिराला बघत बघत घरातली कामे ब्लॉग वगैरे एडिट करणं होत नव्हतं. हा ब्लॉग पण मी खूप लेट पोस्ट केला आहे. चला तर मग आज मी बनवत होते शंकरपाळे. एका पातेल्यात अर्धा वाटी दूध, 1.5 वाटी साखर आणि पाणी टाकलं. साखर विरघळेपर्यंतच गॅस चालू ठेवला. तर थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं, 1 वाटी तूप टाकलं. विरघळले की गॅस बंद केला आणि ते मिश्रण थंड होऊ दिलं. आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ते टाकून छान पीठ मळून घेतलं. मिनिट एक कॉटनचा कपडा टाकून त्याला झाकून ठेवलं. नंतर कढई गॅसवर ठेवली आणि त्यात तेल टाकलं आणि तेल गरम होईपर्यंत मी शंकरपाळे लाटून घेत होते. तेल गरम झालं की छान शंकरपाळे तळून घेतले. नंतर शंकरपाळ्याचा सगळा पचकाच होऊन बसला, कारण अर्धे करणं झाले होते की माझं गॅस सिलेंडरच संपलं. रात्रीचे 12 वाजले होते, त्यामुळे गॅस सिलेंडर भरून आणणं पण शक्य नव्हतं आणि मला अशी कामं रात्रीच करावी लागते अभिरा झोपल्यावर, कारण ती असली की काहीच काम करू देत नाही. मग मी ते पीठ तसंच ठेवून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गॅस सिलेंडर आणल्याबरोबर मी राहिलेली शंकरपाळी करून घेतली. खरंच शंकरपाळी खूप छान आणि एकदम खुसखुशीत झाली होती. तुमच्यासोबत पण कधी असा पचका झालाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.